नियमानुसार काम करा. त्यांनी काम सुरू केलं मित्रांनो. गांधी चौकापासून ते जलालशाही चौकापर्यंत काम सुरू झालं. दोन्ही बाजूने नालीचं काम सुरू झालं. मी त्यांना सांगितलं की बाबा इस्टिमेट मध्ये जे आहे ते इस्टिमेट प्रमाणे काम करा. त्यांनी सांगितलं नाही आणि ते मतर रात्री खणून टाकले आणि त्या रस्त्यावरची पीटीएम करून टाकलं. मग मी सन्माननीय नगराध्यक्ष जे होते त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी मस्जिदच्या समोरून नालीची गरज नाही, मस्जिदचं पाणी पुरून जातो. तर त्यांनी काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर सोडून मला फोनवर शिवीगाळ केली. त्यावेळेस शिवीगाळ केल्यानंतर मी ते त्यांना शिवीगाळ केलेलं नाही, पण मी या गावचा वतनदार आहे, मला जिंमत असेल तर समोर या. तर त्यांनी ते 5,000 त्यांचा जो नंबर होता ते नंबर बंद करून टाकला. आज मी त्यांचा नंबर बंद आहे. मी त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, एसपी ऑफिसला तक्रार केली. त्यानंतर ते इस्टिमेटनुसार काम न करता गांधी चौकामध्ये 1.5 फूट जर खाली घातला असता तर जलालशाही चौकामध्ये 3 फूट खाली गेला असता. आज आम्हाला जे जलालशाही मस्जिदचे दार फोडायची पाळी आली त्यांच्यामुळे आलेली आहे. मित्रांनो, तेच गांधी चौक ते गोपाळपुरीचा रस्ता झाला. त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी सहकार्य केलं आणि खंडून काम केलं. ते ऐतिहासिक आपल्या महाराजांचं मंदिर त्याचे 4 पायऱ्या रिकाम्या झाल्या. तशाच प्रकारे इथं होत होता. मी वारंवार सांगूनही प्रशासनाला ऐकलेलं नाही. त्यावेळेस रामदास कोकरे एक मुख्य अधिकारी होते आणि त्यावेळेस मी 2011ची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या लोकांना न ऐकता मला फॉर्म विड्रॉल करून घ्या, तुम्ही आपण निवडणूक लढवू नका असे सांगण्यात आले आणि मी त्यांना विरोध केल्यामुळे माझ्या पक्षाचे अध्यक्ष ज्यावेळेस इथे आले तर 3ऱ्या दिवशी निवडणूक झाली असती तर नगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाचा झेंडा एकतर सदस्य निवडून गेला असता. परंतु मित्रांनो, त्यावेळेस कसं करण्यात आला की माझ्या विरोधामध्ये माझा जो व्यवसाय होता सांगितलं की ते ऐकत नाही याचा धंदा काय. तरी रामदास कोकरे यांना प्लास्टिक मुक्त करण्यात यावा म्हणून असे शासनाचे काही नियम दाखवून माझ्या विरोधामध्ये रामदास कोकरे मुख्य अधिकारी यांना इथं आणण्यात आला. माझी आर्थिक बाजू पूर्ण करण्यात आली. तरीही मी घाबरलो नाही मित्रांनो. या रस्त्याचं काम इस्टिमेटनुसार करा म्हणून सारखं आंदोलन केलं, परंतु ही बोगस काम करण्यात आला. प्रत्येक महिन्याला इथं खड्डा होतो. या रस्त्यावर शाळेला जाणारे लेकरं असतील, पोलीस स्टेशन आहे या रस्त्यावर, मोठे मोठे वरी शाळा आहेत. हा रस्ता नेहमी खराब होतो आणि आपले इथले लोक सांगतात की नामदार साहेब रस्ता खराब झाला सांगा. त्यावेळेस मी नामदारांना आठवण करते. मला अभिमान वाटतो की मला तुम्ही आठवण करतात आणि मी तुमचं काम करत आहे. मी ते काम तुमचं नाही, माझं कर्तव्य म्हणून करत आहे. त्यानंतर 2रा टप्पा सुरू झाला, तसाच प्रकार झाला. त्यानंतर 3ऱ्या टप्प्याची तर तुम्ही त्याची इतकी मोठी कहाणी आहे की एक राज्य पूर्ण नाही मित्रांनो. 3ऱ्या टप्प्याचं काम जमीन अधिग्रहण करण्यात आली. 7 फुटाचा रस्ता मंजूर करण्यात आला, परंतु 30 फुटाचा रस्ता करण्यात आला. आणि औसा शहरामध्ये जामा मस्जिद ते हनुमान मंदिर पर्यंत लातूर रोड पर्यंत फक्त 7 लोक होते ज्यांची घरं होती, जे औषधाचे मूळ रहिवासी होते. बाकीचे लोकांनी वाटणी करून घेतली होती. नगरपालिकेची जागा होती. नगरपालिका प्रशासनाला ते रिकामा करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण नव्हती. 7 लोकांना पैसे किती द्यायचे होते मित्रांनो, परंतु त्याला टाळाटाळी करणे, लोकांच्या जीवाची हेळसांड करणे. तुम्हाला सांगतो जवळपास 4 वर्ष लागले त्या 3ऱ्या टप्प्याच्या कामाला. शेवटी अमित देशमुख साहेब पालकमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं की मी निधी दिलेला आहे ते तात्काळ काम म्हणून. मग काय लोकांनी सपाटा उठविला की 3ऱ्या टप्प्यासाठी निधी आम्ही आणला. मी एक पत्रकार परिषद देऊन सांगितलं, अरे बाबांनो, मी 2012 पासून 2रा टप्पा झाला तेव्हापासून बांधतो, तर आपण का त्यावेळेस झोपलो होतो का? मग आज कस काय तुमची झोप शेव आलेला आहे तुम्हाला? तरी त्यावेळेसचे पालकमंत्री सन्माननीय
अमित देशमुख यांनी सांगितलं की मी तात्काळ पैसे दिले, त्यांनी फेरी करून दिली, तसाच राहिला. पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नगरपालिका बरखास्तच्या समोर एक दिवस इथे येणार होते. त्याच्या आदल्या दिवशी मी तिसऱ्या टप्प्यासाठी लातूर वेस हनुमान मंदिर या ठिकाणी आंदोलन करायचं त्यांना पत्र दिलं. मला प्रेशर करण्यात आला की आपण आंदोलन करू नये. मला एसपी साहेबांचा फोन आला की आमदार साहेब तुम्ही आंदोलन जर केलं तर तुम्हाला अटक करण्यात येईल. मी म्हणलं साहेब मला अवश्य अटक करा, मला जे घटनेनं अधिकार दिलेले आहे त्या घटनेच्या आधारावर राहून मी आंदोलन करणार. मला 5 लोकांची परवानगी देण्यात आली. हे इनामदार इतके घाबरतात की मी माझ्याकडे कसल्याही प्रकारची संपत्ती नाही, मी कुणाचे 2 नंबरचे पैसे खाल्ले नाही, कुणाची टक्केवारी घेतलेली नाही, कुणाचे हप्ते वसुली केलेले नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मला 5 लोकांची परवानगी देण्यात आली आणि ते आंदोलन मी केलं. आणि पोलीस प्रशासनाने सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत, तुम्ही आंदोलन करू नका. मी म्हणलं मी त्यांना सांगितलं प्रशासनाला की माझे संविधानिक अधिकार आहे, मला आपण अडवू शकत नाही. तर माझे 3 कार्यकर्ते आणि 2 हलकेवाले मिळून आम्ही आंदोलन केलो. नगरपालिका प्रशासनाने सीओला पाठवायच्या ऐवजा माझा एक मित्र जे स्वर्गवासी झाला त्याला आमचं निवेदन देण्यासाठी आमच्याकडे पाठवलं. ते माझं मित्र, त्याचं नाव घेऊ शकत नाही मित्रांनो, इतकं चांगलं मित्र होता. त्यानं मला समजावून सांगितलं श्रीराम ताकभात्याने की मुझफ्फर 2 मिनिट काम तुझं निवेदन घेतो आणि तात्काळ मी कलेक्टर सभाकडे सादर करतो. त्यावेळेस मग माझं आंदोलन करण्यात आलं. मी 5 लोक होते. मी सांगितलं की माझे कार्यकर्ते नाहीत, आम्ही 5 लोक आहोत. मग जसमी साहेबांचा परत पीआय साहेबांना फोन आला की गुन्हा दाखल का केला नाही. मित्रांनो, हे संविधानिक अधिकार आहे, आपण घाबरायचं नसतो. ज्यांना भीती वाटत असतील, जे संविधानिक काम करत नसतील, मी संविधान वाचून संविधान हातात घेऊन काम करतो. कारण मी अनपढ नाही, मी सुशिक्षित आहे. आणि या शहरामध्ये जे साधू संतांची भूमी आहे, आमच्या शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. तर तुम्हाला सांगतो, माझ्यावर केस कावर दाखल करण्यात आला नाही म्हणून वरून प्रेशर करण्यात आला. पण नियमानुसार ते माझ्यावर आता तुम्हाला केस दाखल करू शकत नव्हते. तर त्यानंतर ते 3ऱ्या टप्प्याचा निधी आला. मग आमचे आत्ता आलेले सन्माननीय आमदार साहेब अमित देशमुख साहेब म्हणतात की 3ऱ्या टप्प्याला मी निधी दिलो. आता आमचे सध्याचे आमदार म्हणतात की मी निधी दिलो. अरे बाबा, जर निधी तुम्ही दिला तर सत्तेमध्ये आहात का विरोधी पक्षाला निधी देतो का? निधी दिला तर निधी कुणाचा दिला? मित्रांनो, आपण उठल्यापासून ते झोपल्यापर्यंत जे पैसे भरतो त्या आपल्या टॅक्सच्या पैशामध्ये ते रस्ते होतात. त्या टॅक्सच्या पैशामध्ये ते सरकार चालतं. त्या टॅक्सच्या बळावर हे मोठे मोठे पुढारी जे कारामध्ये फिरतात ते आपले टॅक्सचे पैसे आहेत. यांना जर सिक्युरिटी देण्यात येते. 1-1 लाख रुपये 50-50 हजार पगारीचे जे त्यांच्यासोबत अंगरक्षक असतात ते तुमच्या माझ्या खिशातून गेलेले पैसे आहेत. मित्रांनो, आम्हाला माहिती नाही, पण आम्ही निवडणूक आली की एवढंच म्हणतो की कोण पैसे देत आहे का? मित्रांनो, हे आपला अधिकार आहे आणि अधिकार विकणं हे चुकीची गोष्ट आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर कुठे केला पाहिजे, आपण विचार केला पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस आपला प्रतिनिधी निवडतो ते अवश्य विचार केला पाहिजे की हे काम करणार आहे का काम चोर आहे. आम्ही बघितला 2021च्या नंतर एकही नगरसेवक नव्हता. आता जे उमेदवार उभे आहेत, जे आपल्या समोर येत आहेत आणि मागच्या वेळेसचे जे 20 नगरसेवक होते आणि 1 नगराध्यक्ष, औसा नगरपालिका प्रकाश झाल्यानंतर हे कुठे झोप मारत होते. आपण त्यांना विचारा, आज तुमच्या दारात येत आहेत मताचा जोगवा मागून आमच्या जोडीमध्ये आपले मतदान द्या. मित्रांनो, त्यांना विचारा तुम्ही 4 वर्ष काय केलं, 4 वर्षामध्ये आपण काय केलं, कुठे होतात.
4 वर्षामध्ये एकाही राजकीय पक्षाने मी सगळ्याला चॅलेंज करतो, एकाही या नगरपालिकेमध्ये पत्र दिलेले नाही की आमच्या नळाला पाणी येत नाही, इथे झाडलं जात नाही, इथे लाईट लावली जात नाही. या शहरामध्ये मच्छर मारण्यासाठी औषध फवारणी केली जात नाही. आणि या शहरामध्ये नगरपालिका प्रशासन आपली मनमानी करून आमच्या शहरातील जनतेची पिळवणूक करत होता. परंतु मित्रांनो, ते दूर करण्याची वेळ आज आलेली आहे. आपण हे वेळ गमावता कामा नये, कारण त्यांना विचारण्यासाठी संविधानिक पदावर असलेल्या माणसालाच विचारायला येतो. कारण मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांना ज्यावेळेस विचारायला जातो तर त्यांनी मला म्हणतात की तुमच्याकडे कसल्याही प्रकारचं पद नाही. कारण त्या सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडायचे असतात. या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपल्याला शहरातील जनतेचे प्रश्न मांडायचे असतात. ते प्रतिनिधी आपण निवडून देतो आणि हे प्रतिनिधी तिथे का करतात, जाऊन सह्या करतात. आमची सर्वसंमती अध्यक्ष साहेबाला आहे. मग तुम्ही निवडून गेलात कशाला तिथं? निवडून जायचं कारण काय होतं? आणि त्या मागील कौन्सिलमध्ये जे विरोधी पक्ष होते त्यांनी एकच दिवशी आंदोलन केलेलं नाही. आता ही दोन्ही एकच आहेत आणि ड्रामा असा सुरू केलेला आहे की त्यांनी त्यांना शिव्या देतात, त्यांनी त्यांना शिव्या देतात. मला ते कळायलाच मार्ग नाही. मी रोज ऐकलेला सभेमध्ये नेहमी ऐकतो, त्यांच्या कॅसेटमध्ये मी नेहमी ऐकतो. यांचं म्हणणं एकच आहे की हे बाबा नको, ते बाबा येऊ द्या. अरे कोणतं बाबा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिलेली आहे. हे बाबा सांगायची गरज नाही. मित्रांनो, आमचे मित्र सांगत होते, आणखी माझ्याकडे खूप आहे, भांडवल नाही आहे माझ्याकडे. मी सांगलेला तुम्हाला मला रात्र पुरणार नाही. आता हा विषय झाला या लोकांचा. औसा शहराच्या मागणीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये हे आता सगळ्या गावगाव करून आले. 2013 मध्ये कुणाचं सरकार होतं सांगा? 2013 मध्ये औसामध्ये विधानसभेमध्ये आमदार कोण होते? काँग्रेस पक्षाचं सरकार होतं. भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षामध्ये होते. 2012 मध्ये आपल्या शहराला पाणी नव्हतं तर टँकर चालू करा म्हणून आम्ही एक मोर्चा काढला. त्यावेळेस नगराध्यक्ष माननीय संभाजी ठाकरे होते. आम्ही निवेदन दिल्यानंतर मोर्चा काढल्यानंतर एका तासामध्ये त्यांना टँकर सुरू करावे लागले. आमची त्या टँकरचे बरेचशा टँकरवाल्याचे बिल दिलेले नाहीत. आणि त्यावेळेच्या नगरसेवकांनी तिथले जे मस्टर होते सह्या करायचे, सगळ्या टँकरवाल्याला पैसे मागितले. त्याचा माझ्याकडे पुरावा आहे. जर मी खोटं सांगत असेल तर आपण माझ्या विरोधात तक्रार करावी, मी त्याचा खुलासा करेन. त्यावेळेचे जे नगरसेवक होते, माझ्या प्रभागामध्ये पाणी आलं की त्यांनी सही करायची. एक टँकर जायचं आणि 4 टँकरचे पैसे लिहायचे. ही कोणती पद्धत होती हो? त्यानंतर 2012 मध्ये या अवस्था होती. 2013 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती. त्यानिमित्ताने आम्ही औसा शहरातील ओबीसी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आंबेडकर जयंती साजरी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेचे पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेब इथं आले आणि त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतो. त्यावेळेसचे स्वर्गवासी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट मुजीबुद्दीन पटेल सुद्धा होते. त्यावेळेस आमदार पाशा पटेल सुद्धा होते, अण्णाराव पाटील सुद्धा होते. त्यावेळेस मी मागणी केली पाणी पुरवठा मंत्र्यांना की साहेब आम्हाला मागणीचं पाणी जे आहे आम्हाला आरक्षण करायचं आहे. त्यांनी मला सांगितलं की मला माहिती नाही काही. तरी मी बाजूला बसलो होतो. ॲडव्होकेट मुजीबुद्दीन पटेल यांना आणि लक्ष्मणराव ढोबळे यांना एकत्रित बसवलं आणि मी त्यांना सांगितलं की यांनी ज्या शहराचा 20 वर्ष गाडा हाकलेला आहे त्यांना विचारायची अडचण होत आहे. स्वर्गवासी मुजीबुद्दीन पटेल यांनी लक्ष्मणराव ढोबळे यांना सांगितलं की अशी अशी अडचण आहे. त्यांनी माझ्या पत्रावर त्या ठिकाणी माझ्याच पत्रावर लिहून दिलं की तात्काळ कारवाई करण्यात यावी व पाणी आरक्षण करून देण्यात यावे असं पत्र दिलं. आणि त्यानंतर त्याच माझ्या स्टॅम्प लेटर पॅडवर त्यांनी शिक्का मारून दिला आणि
आणि त्यानंतर नसेल डॉक्टर यांच्या घरी ते जेवायला गेले आणि मला परत बोललेला, अरे हे कोण आहे, अरे आपले राष्ट्रवादीचे लोक कुठे आहेत विचारले त्यांनी. एमडी शेख हयात होते, त्यांनी म्हणले की मी एकटाच आहे साहेब, बाकी कोणी आलेलं नाही. 2012-13 मध्ये कुठे होतो आपण? मला तुम्हाला प्रश्न विचारायचा मित्रांनो, त्याचं उत्तर द्या तुम्ही. तुमच्यात हिंमत असेल तर स्टेज लावा समोर समोर, उद्या खुली चर्चा. मी 2 तारखेला 3 तारखेला विजय होईल किंवा न होईल मला काही फरक पडणार नाही. मी सत्य द्यायचे इथं सत्य मांडत आहे. मग दुसऱ्या दिवशी मी ते पत्र घेऊन लातूरला एमजीपीला गेलो आणि मला त्यावेळेस मिनिस्टर लक्ष्मीराव ढोबळे यांनी सांगितलं होतं की बाबा तुला हे पत्र जर घेण्यास येणार टाळाटाळ केली तर मला फोन कर. मित्रांनो तसाच प्रकार झाला. एमजीपीचे जे मुख्य अभियंता होते त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना फोन केला. त्याने म्हणलं की मी बाहेर, मला उशीर लागतो. मला 2 तास मला त्याच्यात थांबविण्यात आला. मग 2 तासानंतर त्यांनी आले. मी त्यांना फोन केला की साहेब एक घेत नाहीत. त्याने म्हणले की फोन द्या त्यांना. ते इंजिनियर फोन घेत नव्हता. मी हँड फ्री करून फोन दिला. मग लक्ष्मीराव ढोबळे साहेबांनी त्यावेळेस त्याला त्याची कानाखायची जी वळली तर त्याने सांगत होता की मला अगोदर सांगायचं होतं इनामदार साहेब, तुम्ही त्यांना फोन कशाला लावला. मी सत्तेमध्ये नाही मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये आमचं कोणी नव्हतं. आमच्या पक्षाचा आमदार नव्हता, आमच्या पक्षाचा खासदार नव्हता. आणि या महाराष्ट्रामध्ये पक्ष आणणार म्हणून पक्ष आणणारा मी आहे, जिवंत ठेवणारा सय्यद मुझफ्फर अली इनामदार. आपल्याला माहिती आहे या औषधाच्या शहरामध्ये चौकामध्ये माझे अध्यक्ष 4 वेळेस आलेले आहेत. माझ्या पक्षाचं कार्यालयाचं उद्घाटन त्यांनी 2008 मध्ये केलेला होता. मग त्यानंतर तर पाणी पुरवठा मंत्र्यांनी त्याला फोन दिल्यानंतर मला तात्काळ पत्र देण्यात आला आणि मला मग सांगून आला की साहेब तुम्ही अगोदर सांगायचं होतं, मला का सांगितलं नाही, चला आपण चहा घेऊ. मी म्हणलं तुम्हाला तुमची चहाची मला गरज नाही, मला पत्र द्या. ते पत्र आणून मी इथं नावसा नगरपालिकेमध्ये दिलो. मग त्यावेळेस अध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू होते. सन्माननीय सुनील अप्पा मिटकरी हे नगराध्यक्ष झाले. मग त्यांनी ते पत्र घेऊन नांदेडला जाऊन आपल्या औसा शहराचा जे 2 टीएमसी पाणी होता ते आरक्षण करून आणलं. त्यांनी 1 वर्ष नगराध्यक्ष होते. मित्रांनो त्यावेळेस आपल्या मागणीचं पाणी आरक्षित झालं. मग श्रेय घेण्याचं सुरू झाला. काही लोकांनी आंदोलने केली, काही लोक उपोषणाला बसली. पत्रकार मित्रांनी आणि सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं. तर आज ते मागणीचं पाणी तुम्हा आम्हाला प्यायला भेटत आहे. आणि ज्याच्यामध्ये औषधकरांचा, सर्वसाधारण औषधकरांचा श्रेय आहे. सत्तेवर बसून श्रेय लाटून घेऊ नका आणि मतं मागण्यासाठी आपण म्हणतात की मागणीचा पाणी आम्ही आणलो. तुम्ही म्हणता की 3रा टप्पा आम्ही आणलो. अरे मग केलात काय? तुम्हाला प्रतिनिधी निवडून कशाला दिलेला आहे? आमच्यावर तुम्ही उपकार केलेला आहे. ते तुमचं कर्तव्य बजावलेलं आहे आणि फुकट बजावलेलं नाही. आम्ही आमच्या खिशातून शासनाला टॅक्स भरतो. प्रत्येक माणूस 10 रुपये रोजगार कमी असू द्या किंवा 1000 रुपये कमी असू द्या, त्याला तेवढाच टॅक्स द्यावा लागतो. मित्रांनो ही इतकी मोठी कहाणी झाली. त्यानंतर आपल्या शहरामध्ये आपला तालुका ऐतिहासिक आहे. या ठिकाणी ऐतिहासिक पुरातन विभाग आहेत. या शहरामध्ये एकही एसटी बस या शहरामध्ये येत नव्हती. त्या शहरामध्ये एसटी बस आणण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्याच्या जोरावर सातत्याने आंदोलन करून बसेसमध्ये आणायचा प्रयत्न केला. अनेक वेळा असे प्रकार झाले की कंडक्टर म्हणायचे आम्ही जात नाही आणि आम्ही गेल्यानंतर गपचुपामध्ये आणायचे. एका वेळी वामन पाठक यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांनी मला फोन करून सांगितलं की नामदार साहेब मला कंडक्टरनं मारलेला आहे. मी 10 मिनिटांमध्ये त्यांच्याकडे पोहोचलो आणि अहमदपूर डेपोच्या कंडक्टरची तक्रार केली. हे कंडक्टर आणि ड्रायव्हर अहमदपूरला जाईपर्यंत त्यांचं सस्पेंडचं पत्र आम्ही काढलो आणि त्यानंतर आम्ही औरंगाबाद हायकोर्टामध्ये धाव घेतली. त्यामध्ये डॉक्टर आपटे, मुझफ्फर अली इनामदार आणि वामन पाठक यांचा श्रेय होता. कोर्टानं आम्हाला त्यामध्ये न्याय दिला की लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या प्रत्येक बसेस औसा बस स्थानकातच येऊन जाव्या. मित्रांनो इतकं छोटं काम नव्हतं. लोकांना माहिती नाही, लोकांना माहिती झाली पाहिजे.
आणि माहिती करण्यासाठी आमच्याकडे लोकांना ऐकण्याची क्षमता नाहीये. कारण ऐकण्यासाठी सुद्धा क्षमता लागत असते आणि ही क्षमता जे असते त्याच्याकडे ते इथे येऊन बसलेले आहेत. ज्यांच्याकडे क्षमता नाही ते लांबून ऐकत आहात. ऐका, हरकत नाही. पण मित्रांनो, हे संघर्षातून निघालेला एक कार्यकर्ता आहे आणि मला संघर्ष करायची सवय आहे. लॉकडाऊन काळामध्ये तशाच प्रकारे लोकांना त्रास देण्यात आला आणि या शहरामध्ये लॉकडाऊन काळामध्ये शहरामध्ये फिरून लोकांची अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केलो. त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलो. मी एक मोठ्या घरात जन्मलेला आहे, पण गरीब कुटुंबातला आहे आणि मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आणि मी ते 10,000 रुपये कशासाठी दिले की माझा वाढदिवस होता आणि मला पुजारी मॅडमने सांगितलं की नामदारचे वाढदिवस साजरा करू नका तुमचा आणि आपण कोविड काळामध्ये आपले जे काही निधी द्यायचे आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये द्या. मित्रांनो, त्यावेळेस मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 10,000 रुपये निधी दिला. पत्रकार त्याचे साक्षी आहेत. त्यानंतर लॉकडाऊन संपला आणि एमएससीबीला लाईट बिल जास्त देण्याचं सुरू केला. एकही पक्षाने त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही की लाईट बिल कमी करा लॉकडाऊन काळातला. आणि बोमाबोम आंदोलन केलं, लाईट बंद करू आंदोलन केलं. तर तेव्हा कुठं सरकारला जाग आली आणि त्यांनी 2% 3% लाईट बिल कमी केला. त्यानंतर तशाच प्रकारे औषा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट होता. महाराष्ट्रामध्ये कोणतीही नगरपालिका नाही ज्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. ती औसा नगरपालिका आहे. मला अभिमानाने सांगू वाटतो की इथले जे मुख्य अधिकारी आहेत शिंदे साहेब यांना पत्र दिलं. त्यांनी सांगितलं की नामदार साहेब खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. लेकरं शाळेला जातात, रात्री बेरात्री वयोवृद्ध माणसं फिरत असतात आणि टोळ्याच्या टोळ्या कुत्रे लोकांना चावून त्या ठिकाणी दररोज 50 ते 25 लोक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जात होते. त्यानंतर आपल्या इथं जाहीर पडगट काढण्यात आला आणि मोकाट कुत्रे धरून ते दुसरीकडे नेऊन सोडण्यात आले. आणि पुन्हा नंतर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हॉट्सअप फेसबुकला टाकून दिला की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आम्ही केलो. अरे बाबा, तिथे एक पत्र तर दिलास का तू? एखादं पत्र तर दाखव. आणि मग सांगितलं की आम्ही सगळं केलो. अरे एक पत्र दाखवा. तुम्ही तुमच्यात हिंमत असेल तर काम केलेला एक पत्र दाखवा. आणि तुमच्या गल्लीबोळामध्ये जे आजूबाजूमध्ये तुम्ही मताचा जोगवा मागतात त्या मतदारापाशी जाऊन सांगा की आम्ही काम केलं, आम्हाला मत दे. अरे पैसे देऊन तर कुणीही मत मागतो. हिंमत असेल तर एकही रुपया वाटू नका. मग बघा कुणाची कौन्सिल निवडून येईल. पैशाच्या बळावर मत मागणाऱ्याला माझा चॅलेंज आहे. पहिला टप्पा दिला 500 वाटलं, दुसरा टप्पा 1000, आता 2000 सुरू आहे. मित्रांनो, 5000 घ्या तुमचेच पैसे. 20% मी पैसे गोळा केलेले आहेत. 20% पैसे गोळा केलेले आहेत. निलंगा वेस्ट ते निलंगा रोड पर्यंत काम 95 लाख रुपयाचं काम होतं. मित्रांनो, 25 लाख रुपयामध्ये काम करण्यात आला आणि बाकीचे पैसे आपल्या खिशात ठेवण्यात आले आणि ते पैसे निवडणुकीमध्ये खर्च होऊ लागले. तुम्हाला वाटलं की आमदार चहा सुद्धा पाजून गेलो. आणि मग कुठले चहा पाजू तुम्हाला? मला लोक चहा पाजू लागले. माझे डिपॉझिटचे पैसे मी नाव सांगणार नाही. ते औटीवाड्यातून मला त्या लोकांनी पैसे देऊन माझं डिपॉझिट भरलेलं आहे. मी 10 नंबर मध्ये माझं मतदान सुद्धा नाही. माझं घर जाणून बुजून अकरामध्ये टाकलेलं आहे. त्याला माहिती होतं की ओबीसी मध्ये हे माझ्या समोरच येणार आहे. मित्रांनो, मी कुणाचा विरोध म्हणून विरोध करत नाही. चुकीचं सांगत असते तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे. दुसरा काम सुरू केला किल्ला मैदान ते जलालशाही चौकापर्यंत रस्ता मोजा. मित्रांनो, इस्टिमेट कितीचा आहे, किती झालेला आहे. नगरपालिकेसमोर बघा, नगरपालिकेचे 6
8 महिने ते 10 महिने इथं खड्डे होते नुसते. ते माझ्याकडे फोटो उपलब्ध आहेत. त्यानंतर आमच्या घरापासून हा जाणारा रस्ता मार्केट यार्डला प्रत्येक वेळेस सारखं भरायचा पाणीला. दोन्ही बाजूने गटार भरायची, वारंवार सांगावं लागायची पाळी. काल सुद्धा मला फोन करून मुख्याधिकारी यांना सांगावं लागलं की साहेब शहराकडे लक्ष द्या, निवडणूक सुरू आहे, गटारी काढण्यात येत नाहीत. मित्रांनो, आपण ज्यावेळेस नगरसेवक निवडतो, नगरसेवक निवडण्यासाठी त्याची क्षमता बघा. त्याला नगरपालिकेचा न माहिती आहे का विचारा त्याला. नुसतं आल्यानंतर हार घालू नका मित्रांनो. मला एकानेही मतदान करू नका. माझा चुकत असेल, माझी काही चुकीची भाषा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. आणि चुकीचं बोलावं म्हणून. मित्रांनो, नगरपालिकेमध्ये जाऊन त्यांना विचारायचं काय सुद्धा माहिती नाही. आपल्या औषध शहराला पाणी येतं मागणीहून. 6 ठिकाणी आपले वाल आहेत औषधाला येईपर्यंत. उन्हाळ्यामध्ये वाणवडा त्या ठिकाणी त्या तळ्यामध्ये बरेचसे पत्रकार तिथे गेले होते. त्या ठिकाणचा फिल्टरचा पाईप फोडून एका शेतकऱ्याने 5 एकर ऊस पोचला. त्याच्या अलीकडे एक बाग आहे, त्याचे आंबे लावलेले आहेत. ते आंबे पोचले त्या पाण्यावर. मित्रांनो, पैसे आम्ही भरायचे आणि या लोकांनी पोचायचं. मी ज्यावेळेस अभियंताला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मला माहिती नाही नंतर साहेब, मी स्वतः जाऊन मेडिकलला नोंद दिलो. त्यानंतर खाद्य भांडार फसलेला वाल तसाच खराब झाला होता आणि घाण पाणी मध्ये जात होतं. तशाच प्रकारे तळ्याच्या कडेला मेजर साहेब यांच्या दारूच्या दुकानासमोर त्या वालमध्ये घाण पाणी जात होतं. त्यावेळेस पक्षाचे लोक कुठे होते? आज तुमच्या समोर मतं मागायला येत आहेत. अरे मित्रांनो, तुमच्या त्या वालमधून घाण पाणी येत होता. तुमचे लेकरं आजारी पडत होते. तुम्हाला त्यावेळेस जाग आलेली नाही मित्रांनो. तुमच्या ठीक आहे, तुम्हाला जाग आलेली नसेल, सगळ्याला येत नसते. पण या शहराचा नागरिक म्हणून, तुमचा भाव म्हणून, कुणाचा मुलगा म्हणून इथे वारंवार प्रशासनाला जागा करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या विषयावर माझ्याकडे बोलण्यासाठी खूप आहे. मित्रांनो, पक्षाने मला उमेदवारी दिली नाही, कारण मी 2 महिने झाले मी आजारी आहे. मी माझ्या शेतामध्ये माझा उडीद काढण्याला बघण्यासाठी गेलो होतो. माझा पायाला झटका बसल्यामुळे मी 40 दिवस घरी बेड रेस्ट होतो. आणि कार्यकर्ते समोर आले की आता इनामदार साहेब निवडणूक आली, तुम्हाला उभा टाकावं लागते. अरे मला चालायलाही नाही गेलं तर मी उभा टाकणार कसं? मी त्याला नाहीच म्हणत होतो. पण पक्षाचे काही लोक आले, त्या पक्षाच्या लोकांनी त्या खालच्या थराचे होते ते सौदेबाजी करून मला युनिफॉर्म दिला नाही. आणि माझ्या वार्डातील लोकांनी सांगितलं की मुझफ्फरभाई, तुम्ही पक्षाहून थांबायचं नाही, तुम्ही अपक्ष थांबा. तुम्ही आमच्या गल्लीचे आहोत, आपल्या गावचा आहोत, पक्षाची काही गरज नाही आपल्याला. मी पक्षाचे फॉर्म एक भरलो होतो, माझ्या मुलीचा नगराध्यक्षाचा माझा एक भरलो होतो आणि एक अपक्ष भरलो होतो. ते सूचक जे मी त्यांचे नाव सांगणार नाही मित्रांनो, कारण माझा 10 नंबरमध्ये माझं मतदान सुद्धा नाही आहे. माझं मतदान 11 मध्ये आहे. आणि यांनी सांगतात की आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली. मित्रांनो, प्रभाग 11 मध्ये इनामदार कुटुंब हे 450 मतदार आहेत. 450 मतदार असताना सुद्धा एका एक पक्षाने इनामदार समाजाला उमेदवारी दिलेली नाही. खूपची गोष्ट आहे. आणि इथं मोठे मोठे स्टेज जाऊन सांगतात की आम्ही सगळ्याला उमेदवारी दिली. मित्रांनो, स्टेजवर सगळ्याला सांगता येतं, मोठं मोठं कोणालाही बोलता येतं. मी सध्याच्या सरकारला सांगू इच्छितो की आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 7 मुस्लिम महिलांना उमेदवारी दिली आहे. एखाद्या पुरुषाला का बरं दिलेली नाही? माझा दुसरा प्रश्न आहे, मागे 2024 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. 2088 जागांमध्ये किती मुस्लिम समाजाला आपण उमेदवारी दिली? इथल्या जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी उत्तर द्यावं. किती मुस्लिम समाजाला, मुस्लिम समाजाच्या नेतृत्व करण्यासाठी उमेदवारी दिली ती सांगावं. अरे नगरपालिकेमध्ये का सांगतात? तुमची उमेदवारी घ्यायची गरज नाही. कसं असतं, आपल्या आपल्या वार्डामध्ये, आपल्या आपल्या गल्लीमध्ये ज्याचा त्याचं वर्चस्व असतो.
विधानसभेमध्ये तुम्ही किती मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली? 2024 मध्ये लोकसभा झाली, त्या लोकसभेमध्ये किती मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली? याचं उत्तर द्यावं या सरकारच्या जे सत्तेमध्ये सरकारमध्ये आहे. आणि या सरकारमध्ये एक 3 तिघाडी सरकार आहे. हे सरकार अजित पवार सांगतात की मी मुस्लिम समाजासोबत आहे. मित्रांनो, काही त्यांचे आमदार आमच्या 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी त्याच्यामध्ये खूप काही बोलणार नाही मित्रांनो, कारण आमची हे गाव, आमचं शहर हे साधू संतांची भूमी आहे. साधू संतांची भूमी आहे. या ठिकाणी आम्ही सगळे मिळून मिसळून राहतो. मित्रांनो, जरांगे पाटील औषधाला आले. मुस्लिम समाजाने त्यांचा किल्ला भुईकोट किल्ल्यावर आम्ही 25,000 रुपये खर्च करून त्यांचा सत्कार केलो. एका गरीब घरातून निघालेला ते योद्धा अख्ख्या महाराष्ट्रात या सरकारची झोप उडवून टाकला. मित्रांनो, त्या जरांगे पाटील 2 एकरचा मालक होता. त्याला 2 एकर शेती आहे आणि मला तर 8 एकर आहे. तिने वल्लपार्जित आहे त्या आदिलशाही सरकारने दिलेली. त्या बिचाऱ्याला 2 एकर जमीन आहे. त्या बिचाऱ्याला अख्ख्या महाराष्ट्रात त्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभा केला. ज्या ज्या वेळेस त्यांनी आंदोलनाला उभे टाकले त्या त्यावेळेस हे मुझफ्फर अली नाम या पक्षाच्या नावाखाली मी त्यांना समर्थन दिलेलं आहे. तिथल्या मराठा बांधवांना मी विनंती करतो की तुमच्या प्रत्येक वेळेस मी तुमच्या सोबत आहे. औसा शहरामध्ये महाराष्ट्रात कुठं जर शिवजयंती साजरी केली असेल ती आम्ही मुस्लिम समाजाने या औसा शहरामध्ये शिवजयंती साजरी करण्याचा रूढी पाडलेली आहे. मित्रांनो, गणपती असू द्या, कोणताही सण असू द्या, आम्ही सगळे मिळून मिसळून साजरी करतो. म्हणजे काही दोन्ही पक्षाचे एकत्र येऊन आमच्या 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहेत. हे जे गुन्हेगारी आलेले आहेत आमच्या शहराच्या लोकांना की लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मित्रांनो, आपण भाऊ आहोत, आपण अजाबात भांडायचं नाही. आमच्या शहराचे जे प्रशिक्षित लोक होते त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही. मित्रांनो, त्यांना तिकिटापासून वंचित ठेवण्यात आला. ज्या लोकांनी जीवाचं रान करून काम केलं अशा माणसाला तिकीट देण्यात आलेलं नाही. आणि अशा लोकांना तिकीट देण्यात आलं की कौन्सिलमध्ये गेलं की बस म्हणलं की बसायचं आणि उठ म्हणलं की उठायचं. मित्रांनो, ते नगरपालिका आपले प्रश्न उचलायची जागा आहे. तरी मी आपला कळकळीची नम्र विनंती करत आहे आणि सर्व जाती धर्मांच्या लोकांना माझी विनंती आहे, खासता विशेषतः करून माझ्या प्रभागातील जनतेला मी आवाहन करू इच्छितो की मी अपक्ष उमेदवार उभा आहे. मी 5 वर्षासाठी तुमचं नोकर राहायला तयार आहे. माझी पगार म्हणजे तुमचं मत आहे आणि 5 वर्ष मी तुमची नोकरी करण्यास तयार आहे. आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या दरवाजावर येऊन तुमचे प्रश्न प्रत्येक महिन्याला विचारणार आहे आणि तुमच्या समस्या सोडण्याचं आहे आश्वासन देत आहे. मित्रांनो, माझा एक मुलगा इंजिनियर आहे. माझ्या प्रभागातील जनतेला ज्यांना ज्यांना घर बांधकाम करायचं आहे, माझा मुलगा तुम्हाला तुमचा नकाशा फुकट काढून देईल. मी आज लिहून घ्या, तुम्हाला सांगतो. मित्रांनो, माझा एक मुलगा वकील आहे. मित्रांनो, तुमचे जे काही प्रश्न असतील, माझ्या प्रभागातील जनतेचे जे समस्या असतील, ज्याचे केस लढायचे असतील, माझा मुलगा ते फुकट लढेल. मी इथून चॅलेंज करू. मित्रांनो, मी हे काम करणार आहे आणि मी 24 तास तुमच्या सेवेमध्ये उपस्थित आहे. मित्रांनो, आणि 24 तास मी तुमच्या सेवेत राहत आहो. मी या चौकामध्ये पार्टीची नमाज झाल्यानंतर शेतावून आल्यानंतर मी 11 वाजेपर्यंत असतो. पुन्हा संध्याकाळी 11 वाजेपर्यंत असतो. मित्रांनो, या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे. कुणाचा वादविवाद झाला तर आम्हाला फोन येतं की नामदार साहेब बघा काय झालं, आणि आपल्यामध्ये जाऊन त्यांची मिटवामिटवी करतो. मित्रांनो, या शहरामध्ये आम्ही गुन्हा-गोविंदाने राहतो. या शहरामध्ये वादविवाद करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मित्रांनो, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप अवश्य करावे, पण ते नियमानुसार करावे. किंवा कुणाच्या जाती धर्मांना, कुणाच्या महिलांना आपण कुणाच्या जीवाभावाची किंवा कुणाच्या धार्मिक स्थळेला किंवा कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न आपण करू नये, ही माझी विनंती आहे. मित्रांनो, माझ्याकडे सांगण्यासाठी खूप आहे. या शहरामध्ये अनेक वेळा बरेचसे कामं होती. रस्त्याचे खड्डे असतील,
आणि एक विशेष काम सांगितलेलं राहिलेलं मित्रांनो, औसा शहरामध्ये मागे एक मी बाईट दिली होती, औसा शहरामध्ये येण्यासाठी एकही रस्ता चांगला दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा. ते आतापर्यंत एकही पक्षाचा किंवा एकही पदाधिकारी येऊन सांगितलं नाही की औसा शहराला यायला रस्ते आहेत. आतापर्यंत त्याचं मला उत्तर भेटलेलं नाही, परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, निवडणुकीच्या काळामध्ये उद्याचा एक दिवस आहे तुम्हाला, आपण इथे जावा, मी तुमच्या समोर येऊन आमने सामना होऊ द्या. मित्रांनो, सध्या कामं सुरू झाली. आता आमच्या इथं एक माईक मध्ये वाजण्यात येतं की औसा शहराला बस स्टँड पासून उंबरगा हा हायवे झालेला आहे. मित्रांनो, त्या रस्त्याचं काम करायची काही गरज नव्हती. मित्रांनो, एका रात्रीमध्ये काम करण्यात आलं आणि दुसऱ्या रात्रीमध्ये काम संपलं. त्या ठिकाणचं बोर्ड जाऊन वाचा, किती पैशाचा निधी लागलेला आहे आणि किती खर्च करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे किल्ला मैदान ते सबस्टेशन पर्यंत रस्ता आहे, वारंवार सांगून येते त्याची परिस्थिती तशी झालेली आहे. तसेच त्या प्रकारे गोपाळपूर रस्ता आहे, माझे शेतकरी बांधव जातात, डांबर माझ्याकडे फोटो उपलब्ध आहेत, हाताने डांबर निघतो. मित्रांनो, त्यानंतर बोरफळ रस्ता झाला. बोरफळ रस्त्याला वारंवार सांगत होते की मित्रांनो, या ठिकाणी 6 ते 7 स्मशानभूमी आहेत. हे रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे, हे मोठा रस्ता झाला पाहिजे, परंतु कुणाच्या दबावाखाली हे रस्ता लहान करण्यात येतं मला काही कळत नाही. त्यानंतर त्यापुढे लहान रस्ता करण्यात आला. अनेक दिवस आमच्या शेतकऱ्यांना तिथे त्रास झाला. मला पण मधून शेताने करून जावं लागत होता आणि पूर्ण घाण पाणी त्या रस्त्यावर यायचा. ते आम्ही भांडून करून घेतलो. त्यानंतर या शहरामध्ये मोकाट जनावरं फिरत होती. ते जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी एक मी असा माणूस आहे की मुख्याधिकाऱ्यावर मी गुन्हा दाखल केला आणि ते जनावरं आमच्या मराठा समाजाच्या स्मशानभूमीमध्ये आम्ही कोंडून ठेवले. इथं काही शेतकरी त्यांना विचारा, त्यांना किती त्रास होता. मग आमचे मराठा समाजाच्या अध्यक्षांनी सांगितले की नमदार साहेब, आमच्या स्मशानभूमीमध्ये जनावर कोंडलेले आहेत, एखाद्या वेळ कोणी वारलं तर का करावं. आणि नंतर जाऊन ते जनावर सोडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मुख्याधिकाऱ्यावर. सर्व वर्तमानपत्राला बातमी आली, औसा मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फौजदारी. मित्रांनो, तेवेळपासून मोकाट जनावर शहरातील बंद मिळाले. इतके काम आहेत मित्रांनो, माझ्याकडे सगळं लिहिलेलं प्रोसिडिंग आहे. माझ्याकडे वर्तमानपत्राची कटिंग आहे, माझ्याकडे सांगण्यासाठी खूप आहे मित्रांनो, पण तुमच्याकडे ऐकण्यासाठी वेळ किंवा मला निवडणूक आयोगाने घालून दिलेली जी वेळ आहे ते वेळ अपुरी पडत आहे. मित्रांनो, आपल्याला एकच विनंती करतो, तुम्ही या प्रभाग 10 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे. माझं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर आणि 1 नंबरवर माझं नाव आहे इनामदार सय्यद मुझफ्फर अली हाशम अली. मित्रांनो, माझ्या वडिलांनी या शहरासाठी आमच्यासाठी लक्ष नव्हतं, पण त्यांचं लक्ष सर्व शहरावर होतं. मित्रांनो, त्या बापाचा मुलगा आहे मी आणि आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन सोबत चालतो. मित्रांनो, त्यांचा मुलगा आज मी 4थी निवडणूक लढत आहे. 2011 मध्ये लढली, त्यानंतर 2016 मध्ये लढलो आणि 2017 मध्ये मी पोटनिवडणूक ज्यावेळेस लढलो तर मला विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही 2च उमेदवार होतो. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार होता. त्यांना अगोदर सांगितलं की तुम्ही विड्रॉल करून घ्या. मग त्या बिचाराला माहिती नव्हतं की मी विड्रॉल करून घेईन, पण मला 1 लाखापासून ते 20 लाख रुपये देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मित्रांनो, त्यावेळेस मी 20 लाख घेतला असते तर आता बँकेत किती झाले असते हो? किती झाले असते सांगा तुम्ही. परंतु मी त्यांच्या 20 लाख रुपयाला ठोकर मारली आणि मी निवडणूक लढलो. माझा 18,000 रुपये खर्च झाला. आपण निवडणूक आयोगामध्ये जाऊन बघू शकता. मला 450 मतं पडली आणि मध्ये जिंकून आलेला उमेदवार होता त्याला 750 मतं पडली. त्यानंतर मी सतत काम करीत राहिलो. योगाने आता
9 वर्षानंतर एक टर्म रिकामा गेलेला आहे. मित्रांनो, 2025 ची निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मला पक्षानं मला उमेदवारी दिलेली नाही, परंतु मी अपक्ष उमेदवार म्हणून तुमच्या सेवेत उभा आहे आणि माझं निवडणूक चिन्ह आहे गॅस सिलेंडर. माझ्या प्रभागातील सर्व जनतेला, माझ्या आई बहिणींना जे ऐकत असतील, जे माझे वडील मित्र आहेत, माझ्या वडिलाचे मित्र आहेत, मी त्यांना वडिला समान मानतो. जे माझ्या वयाचे आहेत ते माझे भाऊ आहेत किंवा ते लहान असतील, माझे पुतणे असतील, मी तुम्हाला ईश्वराची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही असला नगरसेवक तुम्हाला भेटणार नाही, कारण तुम्ही नशिबवान आहात, तुम्ही असला उमेदवार तुम्हाला भेटलेला आहे. मित्रांनो, येणाऱ्या 2 तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावा अशी आपणास कळकळीची विनंती करत आहोत. मित्रांनो, हे मत आमच्या धर्मामध्ये त्याला अनामत मानलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की शहादत की गवाही आहे आणि सत्तेचं हे प्रतीक आहे. हे जे सत्तेचं प्रतीक असते मित्रांनो, आपण विचार करा, सत्तेचं प्रतीक कुणाला म्हणतो? शहादत की गवाही कुणाला म्हणतात? जे सत्तेसाठी त्याला आपण त्याचे साक्ष देतो, आपण त्याचे साक्ष होता. हे सत्तेचा गवाही आहे आणि ही शहादत आहे, त्याला जिंकण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. आपला स्वाभिमान घाण ठेवू नका. मी निवडून येईन किंवा न येईन मला कसल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. मी जर निवडून आलो मित्रांनो, मी तुमचं 5 वर्ष सालगडी म्हणून काम करेन, हे लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, 100% मला माहिती आहे माझ्या प्रभागातील जनता सुज्ञ आहे. काही लोक त्यांना फुसून पळविण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण ते ऐकणार नाही. मित्रांनो, मला एक मत द्या, मला एक मत द्या. या प्रभागातील कोण कोण आपण खरंच हात वरी करून सांगा की आम्ही या प्रभागातले राहणार आहोत. हात वरी करून सांगावा की या प्रभागातील आम्ही आहोत. त्या बाईंच्या प्रभागातील ती पण सांगा. मित्रांनो, मी तुम्हाला भावनिक करत नाही. भावनिक लोक वेगळे करीत असतील, मी ते करत नाही. मी राहणार नाही, कारण मी शहीदांचा नातू आहे. माझ्या आजोबाची समाधी माझ्या घरी आहे. आम्ही घाबरून पळून गेलेले नाही. या शहरामध्ये माझ्या आजोबाने लोकांनी सांगितलं की गावाला सुरू झालेले, चला आपण हैदराबादला जाऊ. आमच्या आजोबाने सांगितलं की माझे सगळे संबंध आहेत, मी जाणार नाही गाव सोडून. मी त्यांचा नातू आहे मित्रांनो. मी जाणणाऱ्यापैकी नाही. मी ठामपणे तुम्हाला मतदान मागायचा मला अधिकार आहे. संविधानाने मला अधिकार दिलेला आहे. तरी मी आपल्याला कळकळीची विनंती करत आहे की आपण येणाऱ्या 2 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि मला प्रचंड मताने निवडून देऊन या प्रभागाची शान अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून द्यावी की या प्रभागातील जनता किती सुज्ञ आहे. एखाद्या पक्षाने त्याला जर नाकारला असेल तर या प्रभागातील जनता हे म्हणेल की आम्ही याला स्वीकारलेला आहे. तुम्ही 2 मतं, तुम्हाला अधिकार आहे, कुणाला द्यायचे ती द्या. मी सांगणार नाही कुणाचं नाव, फक्त मी एक मत पाहतो आणि ती मत म्हणजे तुमचं नोकर राहण्यासाठी मी मागत आहे. मी तुमचं नोकर राहण्यासाठी 5 वर्षासाठी तयार आहे. मित्रांनो, आपण आलात, माझे विचार ऐकलात आणि आतापर्यंत जे तुम्ही ऐकत होतो, पातळीचं पाणी मी आणलं, 3रा टप्पा मी केलो, रस्ता रुंदीकरण मी केलो, साफसफाई मी केलो. आमच्यावर काही उपकार केलो नाही साहेब, आमच्या टॅक्सीच्या पैशाने केलो, आमच्या टॅक्सीच्या पैशाने केलो आहे. आणि जे काय होत आहे आमच्या टॅक्सीच्या पैशानेच होत आहे. नगरपालिकेमध्ये काय हो, नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर तिथं काय भेटतं मित्रांनो? ज्याला गुत्तेदारी करायचं आहे त्याला पैसे देऊन निवडून यायचा प्रयत्न करतो. मला गुत्तेदारी करायची नाहीये, मला 2 नंबरचे धंदे करायचे नाहीत. या शहरामध्ये महागाई, या ठिकाणी आपल्या शहरामध्ये पोलीस आयुक्त ज्या वेळेस आले, पोलीस प्रशासनाने मला बोलवून सांगितलं की नामदार साहेब आपल्यातल्या समस्या मांडा. मी त्या पोलीस महानिरीक्षकांना सांगितलं की साहेब आमच्या शहरामध्ये 2 नंबरचे धंदे खूप होत आहेत. तर मित्रांनो, ही तक्रार केल्यामुळे 5 महिन्यानंतर माझ्यावर हल्ला करण्यात आला.
माझ्या दुकानावर हल्ला करण्यात आला, परंतु मी घाबरलेला नाही मित्रांनो. मी सत्यासाठी भांडत असतो. जोपर्यंत जीवात जीवर आहे तोपर्यंत भांडत राहील आणि सत्यासाठी भांडण्यासाठी मी अजाबात घाबरणार नाही मित्रांनो, हे लक्षात असू द्या. आणि तुमचे जे जे प्रश्न असतील मी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करीन. आणि परत एकदा आपल्याला विनंती करतो की माझा प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी अपक्ष उमेदवार सय्यद मुझफ्फर अली हाशिम अली नामदार मी उभा आहे. आणि माझा जे चिन्ह आहे गॅस सिलेंडर आहे. येणाऱ्या 2 तारखेला आपण गॅस समोर बटन दाबून मला प्रचंड मताने आपल्या आशीर्वादाने विजय करताल अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज. आपण